आता बाहेरच ठेवले इथं असं वाळल तोपर्यंत. आता घरामध्ये जाते. काय पाहिजे तुला? हा पिलू तू पडशील, तू ऐकतच. स्वच्छ केलेले डबे काढायचं काम चाललं. इकडे बघ पिलू, इकडे बघ माझ्याकडे. हाय गाईज, मी प्रियांका आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता आहे ना, मी म्हणजे सकाळी 5:30 वाजता सुटलेले, कारण की प्रिशाच्या पप्पांना आज लवकरच कामाला जायचं होतं, त्यामुळे मी लवकरच सुटले होते. आणि आज घरामधल्या ना सर्व साफसफाई सुद्धा करायची, कारण की आता फक्त डिलिव्हरीसाठी माझा 1च महिना राहिला आणि त्यामध्ये पण मॅडमने मला असं सांगितले की तुझी कधीही डिलिव्हरी होऊ शकते, त्यामुळं रिस्क नाही घ्यायचं. आणि आता मला माहेरी पण जायचंय. आता माहेरी कुठं जाणार आहे काय हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. तर त्याआधी आता मला किचनची पूर्ण साफसफाई करायची आहे. किचनमध्ये भांडी वगैरे आहेत, मग ते सर्व म्हटलं सर्व घाण वगैरे झाले, सर्व ना घासून वगैरे घ्यायची. सारा पसारा पडलाय. प्रिशेच्या अजून आंघोळ पण घालायची आहे, पण तिचं वेगळंच चाललंय. आता हे काल तिला घातलं होतं झिंबू तेल लावून, तर ते कसे झालेत बघा. आता एवढा पसारा पडलाय ना, हे सर्व आवरून घ्यायचंय आणि भरपूर सारं काम पडलंय आज. तर आता किचन मध्ये आले. आता हे सकाळची भांडी होती ते सर्व घासून किचन क्लीन करून घेतलंय. आणि आता इकडचे आहे ना किचनचे जे हे भांडे आहेत, म्हणजे हे डबे वगैरे ना, हे सर्व काढून घ्यायचेत, कारण की आता तिथे मी किती दिवस राहणार आहे मम्मीपाशी काय सांगता येत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज हे ना हे पूर्ण क्लीन करून घ्यायचंय. आणि त्यामध्ये तर आहेतच ह्या मॅडम आमच्या, मला मध्ये काही ना काय करण्यासाठी. पिलो हाय कर, तिला फक्त माझी टिकलीच पाहिजे. सारे भांडे बघून तर मला खरंच खूप कंटाळा आला. काल पूर्ण कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, पण काल ना माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये काय मी म्हणजे असं काही शूट केलंच नव्हता. पटपट असं काही शूट करता मला आलंच नाही, म्हणून म्हटलं चला आता ही जो गोंधळ चालू आहे तर बोलते तुम्हाला, पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आता ना सकाळी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले. सगळे काय काय लागणार आहेत सर्व कपडे धुवून टाकून ठेवलेत पटपट. काही सांगायलाच नको, पावसाने तर असं जोर दिलाय की बंद व्हायचं काही नावच घे नाही. खेडेगाव जिथं पाऊस पडायला पाहिजे आणि तिथं पाऊस पडत नाही, आणि भलत्याच ठिकाणी पाऊस पडायला लागले. शेतकऱ्यांना शेतीला वगैरे पाणी पडायचं, पाऊस पडायचं सोडून आपल्या इथंच बरणाचा पाऊस पडायला लागले. पुण्यामध्ये आता तुम्हाला माहितच असेल किती जोरात पाऊस चालू आहे. चला मग आता करते मी माझं कामाला लागते. व्हिडिओ नेमकं भांडे घासायला जायचं होतं, लाईटच गेली. या पुरीच्या डोळ्याला झोपच नाही अजिबात. तिला झोपवायचं आणि मग भांडे घासणार, कारण की ही काहीच करून देत नाही ना. पिलो बंद करा म्हणते, कॅमेरा कशा लावून ठेवले असं ते जमन नाही. भांडे दिसतात एकदम थोडे, कशाला ओरडते बाबा. अरे काढायला भांडे काढ माझी मदत कर. चल इकडे. अय्यो लाईटच गेली. सारखी लाईट चालली, भांडे काढलेत घासायला. भांडे घासायचं आज मुहूर्तच नाही वाटतं, नुसतं लाईट सारखी चालली, कारण की आज गुरुवार आहे ना, त्यामुळे सारखी लाईट चालली सारखी. आता माहिती नाही का कधी होईल काय माहिती. आता हे आता घासलेले होते, आम्ही जेव्हा रूम चेंज करणार होतो ना त्यावेळेस घासलेले, पण परत म्हटलं परत एकदा घासून घेऊयात, जेणेकरून ते लवकरच म्हणजे ठेवता येईल, म्हणजे घाण वगैरे होणार नाही. आता माहिती नाही मी तिकडून कधी येणार आहे, त्यामुळे पटपट तिकडे सगळे भांडे. आता हे खालचे जे भांडे आहेत ना ते खूप जास्त घाण झालेत, म्हणजे खराब झालेले आहेत. म्हटलं त्यांना क्लीन करून घेऊयात, घासून वगैरे घेऊयात. वरचे रोजचे आपल्या वापरायचेच असतात, त्यामुळे म्हटलं ते घासून घेऊयात. वरचे तर डबे तुम्हाला माहितच असायचं मसाल्याचे, आपण मसाला घेतो ठेवतो. आता रोजच्या रोज काय पुसायचं होतच नाही, त्यामुळे घ्यायचं आणि मांडायचं हेच काम आहे. त्यामुळे ते डबेला थोडंसं घाणच झालेले, त्यामुळे म्हटलं ते डबे स्वच्छ असं काम करत ना खायचं पण काम चालू. कारण की तुम्हाला हे ना राजगिराचे लाडू भेटलेले, तुझ्याला नाही आवडत अजिबात, खाल्ले. चला काम करत. पूर्ण मांडणी कमी करून घेतली. बघा इथं पसर किती पडलाय. आता हे दिसायला तर एवढंच दिसतंय, पण भरपूर सारे भांडे आहेत. अर्धे भांडे पलीकडच्या घरात ठेवले, कारण की किचनवर एवढी जागा नाही, आणि खाली ठेवलं ना मॅडमचं आमच्या असं काय 2-4 भांडे तिने गोळा करून घेतलेत. आता मांडणी अख्खी रिकामी केलेली आहे. म्हटलं ही मांडणी पूर्ण ना स्वच्छ आधी घासून घेतल्या
आधी घासून घेतलं तर काय होईल मग थोडंसं नाही बाहेर, म्हणजे आता ऊन पण नाही पाऊस आहे पण तरी सुद्धा थोडं बाहेर ठेवलं तर वाळलं वगैरे ना, त्यामुळे पहिलं मांडी घासून घेते. का देऊ त्याच्याने? तू त्याने घास ना पिल्लू. हा घासणे नको तुला, तुला घासणे देऊन मग मी कसं काम करणार मामा? ए बघ नको, भांडे पडतील खाली. थांब मी तुला देते घासणे देते. थांब इकडे तिला माझ्यासोबत काम करायचंय. तिथं मोठ्यांना काम करू वाटत नाही, बारक्या पोरीला लेकराला काम म्हणजे आवड वाटते. आताच घासलं होतं माझ्या भावा त्यांनी, म्हणजे मागच्या वेळेस म्हणजे दोन महिन्याच्या आधी, तरी सुद्धा किती म्हणजे आपलं घाण होतं ना. तर बाहेरच ठेवलं इथं असं वाळल तोपर्यंत. आता घरामध्ये जाते भांडी वगैरे घासायच्यात. पूर्ण पाणी सांडलं. पिलू पडशील पिलू. बघा हिचं यू साबण. हातपूस हातपूस, हात धुवायचे. चल आजारी पडशील ना, पाऊस चालले बाहेर पिलू, तुला कळतंय का ग? आता हे भांडे घासून घेते. पटकन भांडे पडले आवरून घेतले, म्हणजे सगळं मांडीचं सगळं म्हणलं आता भांडे घासून घ्यावे. एकदम मोठी मोठी भांडी घासली ना काय वाटत नाही. पडशील तू, आताच पडली होतीस ना तिथे, आत्ताच ती आहे ना पाण्यावरून घुसरून पडली पोरगी. पण तिला काही ना काय ना पाहिजे बघ तिथं किडा आहे. अशा भांडे घाण झालेत ना, त्यामुळेच भांडे घासून घेतले, कारण की परत घासायला नाही लवकर होणार आहे. काय भांडे खराब झाले, काय भांडे म्हणजे आहेत निर्मळ, तरी पण म्हणलं घासून घ्यावं, सगळं क्लीन करून घेऊया. हे अगं नको काढू, ही अशी मध्ये मध्ये करते ना खूप जास्त, म्हणजे चिडचिड होतात, नको करायला. पण मग काय करणार, नाही करावं लागायला लागलं सगळं काम घरातून. नको पिलू, तार मला काल लागली होती माहिती का तुला? जास्त कंटाळा नाही, मध्ये मध्ये करते ना, त्यामुळे मला म्हणजे काय करू काय नको असं काम होतं. आणि पोरगी माझ्या अजिबात शांत नाहीये आणि अजिबात शाणी सुद्धा नाही, त्यामुळं काय करावा काही समजतच नाही. काय पाहिजे तुला? हा पिलू, तू पडशील, तू ऐकतच नाहीस पिलू. एवढे भांडे घासून घेतले, आता राहिले डबे, पटपट डबे घासून घेते. मग मला खूप कंटाळा आला. आधी दिवसभर काम करायचे ना, तरी थकल्यासारखं वाटत नव्हतं. आता माझ्या डोळ्यांवरच तुम्हाला वाटत असेल ना, मला झोप आल्यागत आणि एकदम थकाव जाणवते, कारण की खूप दमल्यागत होते. आता तुम्ही म्हणताल मग काय गरज होती काढायची, पण काय ऑप्शनच नाही. आता तिकडे जायचंय, घरामध्ये पसारा होईल, राडा होईल, त्यामुळे आता आपल्या संसारासाठी तर आपल्याला तेवढं करावंच लागेल. असं लय झालं माझं भाषण. व्हिडिओ कंटिन्यू करा, थोडंसं काम बाकी आहे अजून. खेळून ना प्रेशर खूप जास्त दमली, त्यामुळं ती झोपली.
म्हणलं चला ती झोपली तर माझ्या आता बाकीचे राहिलेले कामं आहेत ते करून घेते, कारण खूप जास्त दमली ती. मी जोपर्यंत घासते म्हणजे जोपर्यंत मी आवरत होते ना तोपर्यंत ती तिथंच होती. आता ती खूप जास्त थकली. माझे भांडे वगैरे झालेत घासायचे, फक्त डबे राहिलेत. आता आधी तर जेवण करून घेते, कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे, थकल्यासारखं वाटते, त्यामध्ये जेवण करते. सो उद्या तुम्ही कंटिन्यू करा. मेथीची भाजी आणि चपाती बनवले, सोबत लोणचं सुद्धा घेतलंय, कारण की चटपटा काहीतरी खाऊ वाटतं म्हणून. आता जेवण करते, या जेवायला. प्रिशा झोपली ना, त्यामुळे म्हणलं जेवण करून घेते. थोडंसं बरं वाटायला लागले, कारण की खूपच भूक लागली होती मला. सकाळी खाल्लं होतं मी, पोहेचा नाश्ता केला होता. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे प्रेग्नन्सीमध्ये 2 तासांनी भूक लागते, त्यामुळे मला खूप जास्त भूक लागलेली. असो तर आता माळणी येऊन लावते, कारण की माळणी वाळून गेली आहे. म्हटलं भांडे आधी त्याला लावून घेते, नंतरच हे डबे वगैरे घासून घेते, कारण किचन खूप छोटं आहे आणि भरपूर सारं काही किचनवर एवढं काही पसरणार नाही. अजून प्रिशा उठल्यानंतर ना मला किचनवर म्हणजे तिला काहीतरी खायला पण बनवावं लागेल, कारण की ती सकाळी चपाती खाल्ली होती, त्यानंतर तिने काही खाल्लं नाही. तिला दुपारच झोप होते, कारण रात्री लवकर ती झोपत नाही. असो चला. पूर्ण क्लीन केल्यानंतर किती सुंदर दिसते बघा, तुम्हीच बघू शकता. माळणी किती छान वाटते, कारण सगळे स्वच्छ असे भांडे घासून घेतलेत आणि सोबत ना किचन सुद्धा क्लीन करून घेतलं. दुपारपासून काही शूटच केलं नाही, कारण की घरामधली लाईटच गेलेली होती. आज गुरुवार असल्यामुळे लाईट गेली होती, त्यामुळे मला काय काम वगैरे करता नाही, तुमच्या बरोबर काहीच मला शूट करता आलं नाही, त्यामुळे मी काही शूट केलंच नाही. त्याबद्दल खरंच सॉरी, कारण की लाईटच नव्हती घरामध्ये आणि पूर्ण अंधार अंधार दिसला असतं, म्हणून काही शूट केलं नाही. आणि आता डायरेक्टली सर्व काम झाल्यानंतरच नेमकं लाईट 6 वाजता आली. म्हटलं चला तुमच्या बरोबर आहे ना बाकी झालेलं जेवढं पूर्ण माझं कामच झालेलं आहे त्यावेळेसच लाईट आली, म्हटलं तेच तुम्हाला दाखवते. स्वच्छ केलेले डबे काढायचं काम चालू. इकडे बघ बिलो, इकडे बघ माझ्याकडे. असं काय किचन असल्यावर म्हणजे असं काय भांडे मांडणीला असल्यावर छान वाटतं, म्हणजे सगळं निर्मळ वाटतं, स्वच्छ वाटतं. मग ते सर्व आज करून घेतलं आणि ते करता करता ना मला टायमिंग तुम्हाला दाखवतेच. तर टायमिंग आता झालेला आहे काहीतरी 6:30 वाजले. सकाळी 9:45 मी चालू केलेलं होतं. थोडं थोडं म्हणूनच तर भरपूर सारं असं पसारा निघला घरामध्ये, ते सर्व मी आवरून वगैरे घेतलं. आता खूप जास्त कंटाळा पण आलेला आहे. प्रिशा पलीकडे खेळतीये, तिचे पप्पा पण आलेले आहेत कामावरनं. आता थोडंसं काहीतरी आणायचं म्हणून एखाद्या वेळेस गेले तरी जाईल बाहेर, कारण खूप जास्त कंटाळा आला आता मला घरात, म्हणजे काय करण्याची पण इच्छा नाही आहे. स्वयंपाक वगैरे बघू आता काय होतंय काय माहित नाही. चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय.